देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार, कदाचित भारताचे पंतप्रधान सुद्धा बदलतील. पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. तर इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली. बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालणार, अजित पवारांची विधानसभेत माहिती. बार्टीच्या प्रश्नांवर शिरसाटांनी निधी मागितल्यानंतर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले. 42,000 मिळतात म्हणून एका घरातले 5-5 जण पीएचडी करतात, अजित पवारांचं विधान. तर इतरांना संधी मिळत नाही ही दादांची चिंता, बरोबर फडणवीसांकडून सुद्धा दुजोरा. पुढे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता. अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांवेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांवरच खापर फोडलं. पुढे जमीन व्यवहारामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी. सरकारी जमिनी कुणाला दिल्यात याची श्वेतपत्रिका काढा, वडेट्टीवारांची मागणी. तर कुणीतरी म्हणतंय अधिकाऱ्याची चूक, अजित पवारांचा टोला. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे. अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवारांचं मोठं वक्तव्य. यामध्ये उदय सामंत, तटकरे आणि गोगावलेंची चर्चा. लवकरच निर्णय घेणार, अजित पवारांची माहिती. तर लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांसंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. विधिमंडळात चर्चेसह ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर 90% जास्त बेपत्ता मुलं सापडतात, फडणवीसांची माहिती.